नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. थंडीच्या लाटेमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात. बांगलादेशात हिंदूंवर धर्माच्या आधारे होत असलेल्या अन्यायाविरोधात नालासोपारा येथे न्याय यात्रेचे आयोजन. परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा. अखेर अस्लोद येथील दारू दुकानांचे परवाने रद्द. एक जानेवारीपासून सुधारित घरपट्टी बिले देऊन धुळेकरांना दिलासा द्यावा, आमदार अनुप अग्रवाल. परभणी येथील भारतीय संविधानाची प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, समस्त आंबेडकरी युवक धुळे शहराची मागणी. धुळ्यात नव्याने उभारलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन. सुरत नागपूर महामार्गावरील जोड रस्त्यावर भराव न केल्याने 50 क्विंटल मका नाल्यात. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. देशाची भावी पिढी म्हणून आज शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडे पाहिले जात असते व ही भावी पिढी सशक्त, सुदृढ राहावी आणि उत्तम रीतीने घडावी यासाठी शासन स्तरावरून विविध प्रकारच्या उपाययोजनाही राबविल्या जात असतात. मात्र या उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सध्या थंडीची लाट चांगलीच धुमसत असल्याने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे त्यांना शारीरिक त्रास देखील सहन करावा लागत आहे. या संदर्भाच्या तक्रारी शिक्षण विभागात देऊनही शिक्षण विभागाचे याकडे लक्ष नाही. दिवसेंदिवस उद्भवत असलेल्या या समस्येला लक्षात घेत शाळेची वेळ ही सकाळी 7 ते 8 करावी अशी मागणी सध्या पालक वर्गातून केली जात आहे. तसेच या संदर्भाचा मौलिक संदेश धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पालक उमेश चौधरी यांनी शिक्षण विभागाला प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे. नमस्कार. मी धुळे शहरातील सर्व पालकांच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाला आणि शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांना ज्ञातच असेल की गेल्या 15 दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे. न्यूजमध्ये आणि सर्वच चॅनल्सवर धुळे शहर आणि जिल्ह्याचा पारा 4 अंशापर्यंत घटला हे बातम्यांमध्ये आलेलं आहे. असं असताना कोवळ्या मुलांची शाळेची वेळ जी सकाळची असते त्या सर्व सकाळून भरणाऱ्या प्राथमिक माध्यमिक शाळा यांची वेळ 7 ऐवजी 8 करण्यात यावी ही विनंती याद्वारे मी करतोय. आपण न्यूज चॅनल्समध्ये बघितलं असेल की नाशिकला देखील स्थानिक प्रशासनाने शिक्षणाधिकाऱ्यांनी सकाळच्या शाळेंची वेळ ही 7 ऐवजी 8 केलेली आहे. नाशिकपेक्षा आपल्या शहराचं तापमान हे तुलनेने जास्त घटलेलं आहे. अशी परिस्थिती असतानाही आपल्याकडे शाळेच्या वेळेमध्ये अजूनही बदल झालेला नाही. मी माननीय शिक्षणाधिकारी मनीष पवार साहेब यांना देखील भ्रमणध्वनीवरून ही विनंती केली की शाळेच्या वेळेमध्ये आपण बदल केला पाहिजे. तापमानात प्रचंड घट झालेली आहे. मनीष पवार साहेबांनी असं सांगितलं की आत्तापर्यंत कोणी पालकांनी आमच्याकडे तक्रार केलेली नाही. कोणी तक्रार केली तर आम्ही निर्णय घेऊ. जर कोणी पालकांनी तक्रार केली नाही तर मानवी
स्वभाव किंवा गुण या नात्याने वातावरणात बदल होतोय. आपण शिक्षणाधिकारी आहात, आपण सर्व विद्यार्थ्यांचे पालक आहात. मग आपल्याला हे लक्षात येत नाही की थंडीचा पारा इतका घटलेला आहे की सर्वसामान्य माणसाला त्याची जाणीव होते. आपण या शहराचे शिक्षण अधिकारी आहात, आपल्याला थंडीची जाणीव झाली नाही का? कोणी तक्रार देईल, कोणी विनंती करेल, कोणी आंदोलन करेल, ते प्रसारमाध्यमांमध्ये येईल आणि मगच विद्यार्थ्यांच्या हिताचा चांगला निर्णय आपण घेऊ. ही भूमिका आपण कुठेतरी बदलली पाहिजे. आपण विद्यार्थ्यांचे पालक आहात. मी या मुलाखतीद्वारे मी कळकळीची विनंती सर्व पालकांच्या वतीने आपल्याला करतो आणि आपल्याबरोबरच्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना की सकाळच्या सेशनमध्ये होणाऱ्या सर्वच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वेळ 7 ऐवजी 8 करण्यात यावी. आपण हे समजून यात बदल कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बांगलादेशामधील हिंदूंवर धर्माच्या आधारे होत असलेले अन्वयीन अत्याचार तातडीने थांबवावेत यासाठी नालासोपारा येथे सकल हिंदू समाज वसई विरार नालासोपारा तर्फे न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या न्याय यात्रेत हजारोंच्या संख्येने हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध आता केवळ भारतातील संपूर्ण जगात दिसून येत आहे. सध्या तर या अत्याचाराविरोधात वसई विरार नालासोपारा येथेही आवाज उठू लागला आहे. बांगलादेशामध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या नरसंहाराचा विरोध करण्यासाठी सकाळी हिंदू समाज वसई विरार नालासोपारातर्फे न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांनी चला धर्मरक्षणासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले होते. नालासोपारा शहरातील पश्चिम एसटी डेपो येथे या न्याय यात्रेत हजारोंच्या संख्येने हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते. या न्याय यात्रेप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जागोजागी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र खऱ्या अर्थाने या न्याय यात्रेने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या न्याय यात्रेसंदर्भात आमदार राजन नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. योगेश साबळे, वसई विरार प्रतिनिधी. काय सांगाल, आज या ठिकाणी तमाम हिंदू बांधव जमलेले आहेत, काय नेमकी आपली मागणी आहे, काय उद्देश आहे? आज 10,000 पेक्षा जास्त समस्त हिंदू इथे एकत्र जमलेले आहेत. बांगलादेशामध्ये आमच्या बांधवावर, आमच्या भावा बहिणीवर जो अन्याय होतो तो ताबडतोब थांबला पाहिजे. एकेकाळी आम्ही त्याला कशा प्रकारे संरक्षण दिलं, काय मदत केली ह्याचा तरी विचार केला पाहिजे. आणि देशाचे पंतप्रधान, आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील आणि त्यांचा अत्याचार निश्चितपणे थांबवला जाईल. संपूर्ण देशभर आता हिंदू जागा झालेला आहे. अशा पद्धतीने हा निषेध व्यक्त करण्यात हा निषेध आम्ही लोकशाही मार्गाने जे आम्हाला अधिकार दिले आहेत त्या मार्गाने निषेध व्यक्त करत आहोत. किती लोक जमलेले आहेत या ठिकाणी? 10,000 पेक्षा जास्त आणि अजूनही लोक येतच आहेत. कसा रूट असणार आहे? रूट आम्ही इथून पाटणगाव पारपर्यंत शांततेत जाऊ आणि तिथे समारोप होईल. धुळे तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तालुक्यात गहू, हरभरा, मका, कांदा लागवडीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. त्यात रब्बीच्या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचीही मोठी लगबग दिसून येते. धुळे तालुक्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला होता. त्यामुळे नद्या, नाले प्रवाहित झाले आहेत. तालुक्यातील छोटे मोठे तलाव, प्रकल्प पाण्याने तुडुंब भरून विहिरींची पाणी पातळी सुद्धा अपेक्षापेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगाम चांगल्या प्रकारचे दिवस आलेले आहेत. धुळे तालुक्यातील वरखेडी, कुंडाणे, न्याहाळोद, जापी आदी गावांमधील शेतकऱ्यांकडून रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. त्यात काही शेतकऱ्यांकडून रब्बी पिकांची पेरणी देखील झाली आहे. खरीप हंगामात पावसामुळे मूग, उडीद व इतर पिकांचं नुकसान झालंय. कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असून कापसाचा उतारा कमी लागत आहे. कपाशी उपटून टाकल्यामुळे रब्बी हंगामाची मशागत सुरू झाली असून गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सध्या गहू पेरणीसाठी पूरक वातावरण असल्याचे शेतकऱ्यांकडून देखील सांगण्यात येत आहे. बहुतांश शेतकरी गहू, हरभरा व ज्वारी पेरणीला अधिक पसंती देत आहेत. वातावरण पोषक असल्यामुळे गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असल्याची माहिती प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली आहे.
शहादा तालुक्यातील अस्लोद येथे दारूबंदीसाठी झालेल्या महिलांच्या मतदानानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अस्लोद हद्दीत कार्यरत असलेले दारू दुकानांचे परवाने रद्द करावेत असे आदेश दिले आहेत। दारूबंदीची ही पहिली घटना असून नारी शक्तीचा विजय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। अस्लोद येथे दारूबंदी संदर्भात ग्रामसभेत ठराव झाल्यानंतर येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला गावात दारूबंदीबाबत निवेदन दिले होते। या निवेदनाच्या पडताळणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावात उभी बाटली आणि आडवी बाटली असे मतदान करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार गावात दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी महिलांसाठी मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली होती। त्यानुसार महसूल अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। या मतदान प्रक्रियेत 677 महिलांनी सहभाग घेतला होता। त्यापैकी आडवी बाटलीसाठी 612 महिलांनी मतदान केले, तर 49 महिलांनी उभ्या बाटलीच्या बाजूने मतदान केले। 16 मतं बाद ठरली होती। मतदान प्रक्रियेनंतरचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर मुंबई दारूबंदी आदेश 2008 चे कलम 2 घ व 4 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अतिरिक्त अधिकारानुसार अस्लोद कार्यरत असलेले दारू विक्री दुकानाचे सर्व परवाने तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी दिले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या दारूबंदीच्या आदेशामुळे गावात महिलांच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे। हा नारी शक्तीचा विजय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून धुळेकरांवर 36% घरपट्टी लादली जात आहे। यामुळे धुळेकरांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे। मालेगाव अहिल्यानगर येथील मनपातर्फे 27% घरपट्टी आकारली जाते। यामुळे काही प्रमाणात घरपट्टी कमी करून 1 जानेवारीपासून सुधारित घरपट्टी बिले देऊन धुळेकरांना दिलासा द्यावा अशा सूचना नवनिर्वाचित आमदार अनुपभाऊ अग्रवाल यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्यात। आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे मनपाच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली। याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, भाजप महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, उपायुक्त करुणा डहाळे, नगर सचिव मनोज वाघ आदींसह माजी नगरसेवक, मनपाच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते। प्रारंभी आमदार अनुप अग्रवाल व त्यांच्या धर्मपत्नी अल्पा अग्रवाल यांचा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देत सत्कार केला। बैठकीत आमदार अग्रवाल यांनी सर्वच युवकांचा आढावा घेतला। आजवर जे झाले ते मागे सोडून शहर विकासासाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्यात। यात प्रामुख्याने स्वच्छता, सुरळीत पाणी पुरवठा आणि पथदिवी यांच्यावर विशेष लक्ष देण्याचे सांगितले। जॉननुसार स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निर्मित्या याकरित जबाबदारी द्या। अपूर्ण जलकुंभाची कामे पूर्ण करून उन्हाळ्याच्या आधी किमान 1 दिवसाआड पाणी पुरवण्याच्या सूचना त्यांनी केल्यात। पुढच्या 5 वर्षासाठीचा कामकाजाचा असेल, प्रशासन आम्ही सगळे निश्चित आपल्या सोबत असू। गेल्या वर्षभरात पण ऍज अ केअर टेकर आम्ही बॉडी नसतानाच्या काळामध्ये पण काही गोष्टी करायचा प्रयत्न केलेला आहे। पण प्रशासकीय याला एक पॉलिटिकल विल लागते। ती पॉलिटिकल विल आपल्या माध्यमातून निश्चित मिळेल। शासन दरबारी केंद्र शासनात असेल, राज्य शासनामध्ये असेल, विषय मांडताना आपली पावलोपावली गरज आम्हाला लागणार आहे। या शहराला लागणार आहे। या शहराच्या विकासासाठी आपल्या याच्यामध्ये मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, आपला जो अजेंडा घेऊन आपण या त्या सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये, त्या सगळ्या वाटचालीमध्ये प्रशासन म्हणून महानगरपालिकेचा फार मोठा वाटा असणार आहे। तर त्या याच्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाखाली ही निश्चितच ही टीम आपल्या सगळ्यांच्या सोबत काम करेल। आपल्या काहींच्या कोर्टाचे आदेश होते, परंतु ते कायम होत नव्हते। असे जवळपास आपण 70% कर्मचाऱ्यांचा त्यांना कायम केलंय, सर्व काही केलंय। आणि त्यावेळेलाही आपण एक बैठक घेऊन तेव्हा विनंती केली होती का आता तुम्हाला आम्ही कायम केलंय, परंतु शहराविषयी आपली काही जबाबदाऱ्या आहेत। तर त्या जबाबदाऱ्या आता आपल्याला जोमाने काम करावं लागेल। मी एक विनंती या ठिकाणी करणार आहे। जे झालं ते गंगेला मिळालं, परंतु उद्या सकाळपासून
सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडम स्वच्छता विभाग. उद्यापासून स्वच्छता विभागातील जेवढेही SI असतील, जेवढेही अधिकारी असतील, जेवढेही सफाई कामगार असतील, झोनिंग प्रमाणे आज सर्व त्यांचे झोन पडले पाहिजे. आपल्याकडे जर 800-900 कर्मचारी असतील सफाई कर्मचारी, तर त्यांचे झोनिंग झाले पाहिजे. का हे 20 कर्मचारी प्रभाग क्रमांक 1 मध्येच साफसफाई करतील आणि ती साफसफाईवर निरीक्षक म्हणून जे लोक असतील त्यांचे नाव, त्यांचे मोबाईल नंबर आणि कर्मचाऱ्यांचे नाव आणि मोबाईल नंबर याची यादी बनवून ती एक यादी माझ्याकडे द्यायची. आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा धुळे शहरातील NGOच्या माध्यमातून त्या प्रभागामध्ये ते लोक सुपरविजन करणार आहेत, ते फिरणार आहेत. जर तुम्ही 20 कर्मचारी दिलेले आहेत तर ते 20 कर्मचारी मधनं जर 1-2 कर्मचारी गैरहजर असतील आणि जर त्यांचं पूर्व तुमच्याकडे अर्ज असेल किंवा इमर्जन्सी मध्ये ते गैरहजर असतील तर तेवढं आपण गृहीत धरू. परंतु परभणी येथे भारतीय संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करावी आणि पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येणारे कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे, या आशयाची मागणी आज समस्त आंबेडकरी युवक धुळे शहर तर्फे जिल्हा प्रशासनास या संदर्भाचे निवेदन देऊन करण्यात आले. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरात जातीयवादी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला लागून असलेले भारताचे प्रतीक भारतीय संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. ही घटना अतिशय निंदनीय आहे. परभणी शहरात अशा समाजकंटकांकडून भारतीय संविधानाची मोडतोड करण्यात आल्यामुळे आज समस्त दलित समाज बांधवांच्या भावनांना मोठा तडा पोहोचला आहे. या समाजकंटकांना येथील प्रशासनाकडून अटक करण्यात आली असली तरी या कारस्थानामागे कोणाचा हात आहे याचीही चौकशी प्रशासनाने करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या घटनेचा समस्त आंबेडकरी युवक धुळे शहरतर्फे व समस्त दलित समाज बांधवांतर्फे धुळे शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या शेजारी जाहीर निषेधही नोंदवण्यात आला. या प्रसंगी शहरातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आग्रा रोड, चंद्रमणी चौक, बाबा ग्रुप, चितोड नाका, महात्मा फुले नगर, मोगलाई, भीमनगर मित्रमंडळ, निळा चौक, सिद्धार्थ नगर, फाशी पूल, संगमा चौक, चंदन नगर आदी भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सिद्धार्थ वाघ. परवा रोजी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालगत असलेले भारताचे प्रतीक भारतीय संविधानाची प्रतिमेचे परभणीतील काही माथेफिरू समाजकंटकाच्या वतीने तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या तोडफोड करणाऱ्या हरामखोराला अटक करण्यात आलेली आहे. पण त्या ठिकाणी परभणी शहरातील संविधानप्रेमी व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेले होते. त्या आंदोलनाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिलेलं आहे. त्या हिंसक वळणामध्ये पोलिसांनी जाणीवपूर्वक दलित वस्त्यांना, आंबेडकरी समाजातील तरुणांना टार्गेट करून कॉम्बिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात तिथे राबवण्यात येत आहे. आमची या ठिकाणी धुळेकर जनतेच्या वतीने व सर्व संविधानप्रेमी सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने परभणी पोलीस प्रशासनाला इथून आवाहन करतोय की तात्काळ तिथलं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवण्यात यावं व त्या ठिकाणी आंदोलन करताना जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते गुन्हे देखील मागे घेण्यात यावे आणि ज्या तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाच्या मागे सूत्रधार कोण आहे याची सखोल चौकशी करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. जय हिंद.
धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिरा शेजारी नव्याने उभारलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे प्रादेशिक यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्य वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपवनसंरक्षक धुळे वनविभाग नितीन कुमार सिंग, विभागीय वन अधिकारी संजय मोरे, राजेंद्र सदगीर, विभागीय वन अधिकारी दक्षता, योगेश सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक कॅम्प भूषण वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी कृष्णा एंटरप्राइजेस आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जो फंडिंग आउटले बघितलं तर खूपच रेस्ट्रिक्टेड आहे, परंतु सध्या आम्हाला कॅम्पचा पण खूप सपोर्ट मिळाला आहे। सगळ्या जे कार्यक्षेत्रातील RFO ऑफिस आणि RFO टाईप 3 क्वार्टर्स पर्यंत सगळ्या जे फंडिंग कॅम्पामधून होतील म्हणून एक मोठे म्हणजे असे की एक सपोर्ट मिळालेला आहे। आणि वर्क वाईज बघितलं तर आम्ही असे की गव्हर्नमेंट सर्व्हिस आणि प्रायव्हेट डिपार्टमेंट म्हणजे प्रायव्हेट वर्क त्याच्यामध्ये प्रोफेशनमध्ये काय फरक होते तुम्ही जेव्हा भरपूर आता आपल्याकडे इव्हन फॉरेस्ट गार्ड म्हणून इंजिनियर्स वगैरे सगळं भरपूर लोक येते, म्हणजे बघितलं तर असं आहे की आपला अधिकार जास्त आहे, परंतु ऑफिस आणि बाकी सिच्युएशन बघितलं तर खूप सिच्युएशन वेगळं आहे। परंतु मला असं वाटते की आपल्याकडे म्हणजे एक छान ऑफिस असेल तर आपलं पण ऑपरेशनल एफिशियन्सी वाढू शकते। सो मी आशा करते की आता तुम्ही जे ऑलरेडी धुळे वनपरिक्षेत्रातील आपलं RFO भूषण वाघ याचे खाली म्हणजे खूप छान काम चालू आहे। इवन आता बघितलं तर अभिसरण योजना अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रातील बघितले तर आपल्या धुळे सर्कलमध्ये जास्त काम घेतलेलं आहे। पूर्ण चॅलेंजिंग होतं, परंतु तुम्ही लोक सगळं त्याच्यामध्ये म्हणजे मला वाटतं की सिन्सिअरली काम केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पण दिसत आहे। सो सगळं कंग्रॅच्युलेशन म्हणजे शुभेच्छा देतील सर्वांना। आणि आणखी म्हणजे पुढचे बाकी जे स्कीम्स आहेत बाकी काम आहे त्याच्यामध्ये आणखी तुमच्या एफिशियन्सी वाढू शकते आणि म्हणजे आम्हाला चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये दाखवू शकते। सो त्यासाठी मी सर्वांना म्हणजे मी आशा करते आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत। धन्यवाद। नमस्कार। धुळे वनपत्ताचं धुळे जिल्ह्याचं धुळे वन क्षेत्राचं मुख्यालय धुळेच आहे। या ठिकाणी वन क्षेत्र कार्यालय एवढ्या चांगल्या अवस्थेत नव्हतं, त्याच्यामुळे नवीन वन क्षेत्र कार्यालय इथे असणं आणि आपलं अस्तित्व आणि प्रतिमा उंचवण्यासाठी अत्यंत आवश्यक होते। पण सन 22 मध्ये तत्कालीन वन क्षेत्रपाल महेश पाटील साहेब यांनी अंदाजपत्रक सादर केले। जानेवारी 23 मध्ये माननीय वनसंरक्षक साहेब रंजन सरांनी त्यास प्रशासकीय मंजुरी दिली। त्यानंतर ही निविदा झाली। ही निविदा कृष्णा एंटरप्राइजेस श्री जयप्रकाश पाटील कॉन्ट्रॅक्टर यांना प्राप्त झाली। त्यांनी विविध कालावधीत उत्कृष्ट बांधकाम केलेले आहे। मी सर्वांतर्फे त्यांचा आभार मानते। त्यानंतर आमचे वरिष्ठ श्री सिंग साहेब, रंजन सर, नीनू सोमराज मॅडम यांचंही सर्व विभागातर्फे वनक्षेत्रातर्फे मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला संधी दिली। जे काम मंजुरी झाले ते वेळोवेळी त्यांच्या सुपरविजनमध्ये तपासले गेले, त्यानंतर ज्या चुका होत्या त्या दुरुस्त झाल्या आणि आज आपण इथे सर्व त्या ठिकाणी जमलेलो आहोत। तर सर्वांतर्फे मी पुन्हा त्यांचे आभार मानतो आणि माझी प्रस्तावना संपवतो। आराखड्यात मंजूर होती 2022-23 मध्ये मंजूर झाली होती आणि या बिल्डिंगचा जे अमाऊंट आहे प्रशासकीय मान्यतेचा तो 50 लाखचे वर होता, त्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळण्यास थोडी अडचण येत होती। पगार साहेब असताना आम्ही काही प्रयत्न केलो आणि अंदाजपत्र नागपूरला पण पाठवलो, पण तिथे पण त्याची प्रभा झाली नाही। नंतर रंजन साहेबांकडे चार्ज झाला म्हणून मी त्याचा वापर करून या अंदाजपत्रकाला प्रभा देतो आणि तुम्ही पुढची कारवाई करा। सरांनी याची प्रभा दिली। नंतर आम्ही निधीची मागणी करून या ठिकाणी जुनी बिल्डिंग होती ते पाडण्यासाठी पण PWDच्या परवानगीची आवश्यकता होती, तो पण घेतली। काही झाड होते ते कापण्यासाठी महानगरपालिकाची परवानगी पाहिजे होती, ते सर्व करताना खूप वेळ गेला आणि नंतर ते निधी सरेंडर करण्यासाठी खूप नागपूरवरून प्रेशर आला। पण आम्ही लवकरात लवकर याचं काम संपवा, कारण या ठिकाणी नवीन वनपरिक्षेत्र कार्यालयाची खूप गरज होती, म्हणून आम्ही ते प्रेशर रेजिस्ट केला आणि कॉन्ट्रॅक्टरला पण सांगितलं की आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, तुम्ही खूप कमी कालावधीत त्याचं काम पूर्ण करा। आणि कॉन्ट्रॅक्टरने पण खूप सहकार्य केला आणि
खूप कमी कालावधीत उत्कृष्ट बांधकाम केलेलं आहे. तर या ठिकाणी नवीन बिल्डिंग झाली असल्यामुळे आपल्याला काम करताना पण नवीन एनर्जी येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि खूप काही जे प्रलंबित प्रकरण आहे आपले ऑफिसकडे लवकर मार्गी लागतील अशी आपल्याला या नवीन बांधकामामुळे एनर्जी भेटणार आणि आपल्याला इन्स्पिरेशन पण भेटणार आहे अशी मी अपेक्षा करतो. आणि हे ठिकाण एकदम मार्केटमध्ये एकदम खूप व्हॅल्युएबल ठिकाणी आहेत, म्हणून आपण या पूर्ण परिसराची संरक्षण करावं. आणि या ठिकाणी भरपूर जागा उपलब्ध आहे. पुढे आपण क्वार्टर्स किंवा बिल्डिंगचा पण आपण प्रस्ताव देऊन या जागेचा वापर करू शकतात. तर माझी हीच अपेक्षा आहे की पुढे पण या ठिकाणी आणखी असे चांगले बिल्डिंग व्हावं अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे नेरजवळील काम होऊनही नूरनगरजवळ जोड रस्त्यामध्ये भराव न केल्याने त्या ठिकाणी वाहने उलटून अपघात होत असतात. काल परवा मकाचा ट्रॅक्टर वरून थेट नाल्यात गेल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. नेर पोलीस दूर क्षेत्राजवळील महामार्गाचे काम होऊनही अनेक दिवस लोटले गेलेत, परंतु नूरनगरकडे जाणाऱ्या जुन्या पुलाच्या जोड रस्त्याची समस्या मात्र कायमच आहे. या ठिकाणी योग्य भराव करून रस्ता न बनवल्यामुळे कधी रिक्षा, मोटरसायकल, ट्रॅक्टर घसरते, तर काल परवा शिरदाणे येथील राजेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या मक्का धान्याने भरलेले ट्रॅक्टर घसरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये जाऊन पडला. यातील 40 ते 50 क्विंटल मका नाल्यात पडल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भाची घटना ही माहिती कळताच नेर येथील माजी सरपंच तथा भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरराव खलाणे यांनी धुळे ग्रामीणचे नवनियुक्त आमदार राम भदाणे यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, NHIचे अभियंता महाले यांच्याशी संपर्क करून प्रलंबित सर्व्हिस रस्ता त्वरित सुरू करावा या संदर्भाची चर्चा केली व लवकरात लवकर सर्व्हिस रोडचे काम सुरू करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे, अनंत वाडिले, मोहन खेरनार, शेतकरी राजेंद्र पाटील, नितीन भदाणे, रावसाहेब पाटील, संदीप अहिरे आदी ग्रामस्थांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपक मोरे, नेर प्रतिनिधी. धुळे तालुक्यातील सोनगीर येथे दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी श्री दत्त जयंती निमित्ताने भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यात्रोत्सव निमित्ताने श्री प्रभुदर्शन, भजन संध्यासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री लोकनाट्य तमाशाचेही आयोजन करण्यात आले असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन हॉटेल न्यू स्वागत पेट्रोलियम तर्फे करण्यात आले आहे. शिंदखेडा येथील परमपूज्य श्री गुरुदेव मोठे बाबा तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या 14व्या पुण्यस्मरणानिमित्त धुळे जिल्हा श्री गुरुदेव दत्त मोठे बाबा भक्त परिवाराच्या वतीने भव्य 4 दिवसीय फिरता नारळी महोत्सवाचे दिनांक 15 डिसेंबर 2024 पासून आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ शिंदखेडा व पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. थंडीच्या लाटेमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात. बांगलादेशात हिंदूंवर धर्माच्या आधारे होत असलेल्या अन्यायाविरोधात नालासोपारा येथे न्याययात्रेचे आयोजन. परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा. अखेर अस्लोद येथील दारू दुकानांचे परवाने रद्द. एक जानेवारीपासून सुधारित घरपट्टी बिले देऊन धुळेकरांना दिलासा द्यावा, आमदार अनुप अग्रवाल. परभणी येथील भारतीय संविधानाची प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, समस्त आंबेडकरी युवक धुळे शहराची मागणी.
धुळ्यात नव्याने उभारलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन. सुरत नागपूर महामार्गावरील जोड रस्त्यावर भराव न केल्याने 50 क्विंटल मका नाल्यात. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.